मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला एक मुलगा, ज्याने लहानपणीच संघर्ष पाहिला आणि आज त्याचं नाव घेतलं की योग आणि आयुर्वेद डोळ्यांसमोर येतात। होय, आपण बोलत आहोत स्वामी रामदेव यांच्याबद्दल। त्यांच्या जीवनातील संघर्ष, साधना आणि पतंजलीच्या माध्यमातून जगभर केलेला प्रभाव यांची कथा आज आपण जाणून घेणार। चला तर मग या प्रेरणादायक प्रवासाला सुरुवात करूया। स्वामी रामदेव यांचा जन्म 1965 साली हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील सैद अलीपूर गावात झाला। त्यांचे मूळ नाव रामकिसन यादव। बालपणातच त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला पक्षाघात झाला, पण त्यांनी हार मानली नाही। शहजादपूर येथील शाळेत त्यांनी 8वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर खानपूर गुरुकुलात संस्कृत आणि वेदांचं अध्ययन केलं। गुरुकुलमधील जीवनातच त्यांनी संन्यास स्वीकारून रामदेव हे नाव धारण केले। संन्यासानंतर त्यांनी योग आणि आयुर्वेदाचे गहन अध्ययन केले। त्यांनी आचार्य करमवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हरिद्वारमध्ये योगाभ्यास केला। त्यांनी भारतभर प्रवास करून विविध साधू संतांकडून योगाच्या प्राचीन आणि प्रभावी पद्धती शिकल्या। कपालभाती, अनुलोम विलोम यासारख्या प्राणायामांनी लाखो लोकांना प्रेरित केलं। 5 जानेवारी 1995 रोजी हरिद्वारमध्ये दिव्य योग मंदिर ट्रस्टची स्थापना करून त्यांनी योगाचे प्रसार कार्य सुरू केले। 2006 साली स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पतंजली आयुर्वेदची स्थापना केली। स्वदेशी या विचारधारेवर आधारित आयुर्वेदिक उत्पादनांनी त्यांनी भारतीय बाजारपेठेत क्रांती घडवली। आज पतंजलीकडे 3000 पेक्षा अधिक उत्पादने आहेत। आपण बघतो की खाद्यपदार्थ असतील, औषधी आणि नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन। पतंजली योगपीठ हरिद्वार येथे स्थापून त्यांनी योगाचं शिक्षण आणि संशोधन यावर भर दिला। 2002 साली आस्था चॅनलवर सुरू झालेल्या योग शिबिरांच्या प्रसारणांमुळे ते घराघरात पोहोचले। त्यांच्या सोप्या भाषेतल्या शिकवणी आणि प्रभावी योगासनांमुळे लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले। त्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि परदेशातील काळ्या पैशांविरोधात लढाई यांमधून आपले स्थान पक्के केले। स्वामी रामदेव यांनी नेहमीच भारतीय संस्कृती, योग आणि आयुर्वेद यांच्यावर भर दिला। त्यांनी स्वदेशी आंदोलन, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या क्षेत्रात भरीव कार्य केले। त्यांच्या कार्यामुळे हजारो युवक आणि युवती आज योग आणि आयुर्वेदाच्या मार्गावर चालत। संघर्षातून साधनेपर्यंत आणि साधनेतून यशाकडे स्वामी रामदेव यांची जीवन कथा हे सिद्ध करते की दृढ निश्चय आणि परिश्रमांनी कोणतीही गोष्ट अशक्य नाही। त्यांच्या संघर्षांची ही गाथा आपल्यालाही जीवनात काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देते। तुम्हालाही त्यांची ही कथा प्रेरणादायक वाटली का? कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव नक्की सांगा। असेच प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। भेटूया तशाच प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसह। धन्यवाद।